अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। तेव्हा छांदोग्य उपनिषद चालू आहे आणि मागच्या रविवारी 7वा अध्याय पूर्ण केला आपण. आज आपण 8वा अध्याय घेणार आहोत आणि हा शेवटचा अध्याय असेल. पण हा खूप विस्ताराने आहे आणि अतिशय महत्वाचा असा आहे. तेव्हा आज आपण 8वा अध्यायाचं प्रथम खंड सुरू करूया आणि याच्यामध्ये मुख्य ब्रह्मतत्वाची पूर्ण संकल्पना काय आहे स्पष्ट करून त्याची उपासना ती कशी करायची असा विषय आहे. तेव्हा धर आणि पुंडरीक या दोन्हीमध्ये ब्रह्माची उपासना सांगितली. तर जर आपण आता मागे पाहिलं, मागचं सीमावलोकन केलं तर 6व्या आणि 7व्या अध्यायामध्ये आपण असं पाहिलं की दिशा, देश आणि काल इत्यादी भेदाने रहित असलेलं जे ब्रह्मतत्व आहे, म्हणजे ज्या ब्रह्मतत्वामध्ये दिशा, देश आणि काल याचा अजिबात उल्लेख नाहीये, याच्या व्यतिरिक्त जो सर्व भेदाने रहित असलेलं अभेद तत्व जे ब्रह्मतत्व आहे आणि जे सत आहे आणि एकमात्र अद्वितीय आहे, याचा आपण विचार हा विस्ताराने 7व्या अध्यायात केलाय. इथे शुद्ध ब्रह्मतत्वाचंच विवेचन झालेलं. आता इथे थोडीशी वेगळी भूमिका घेतली आहे की ते दहर आणि पुंडरीक म्हणजे काय ते आपण पाहू. आणि या ठिकाणी आत्मा हा सर्वत्र आहे, सर्वव्याप्त आहे असे जाणून घेतले. तरी पण येथे दिशा आणि देश याचं भेदयुक्त वस्तू आहे अशा प्रकारची भावना ही मंदबुद्धी पुरुषांची नेहमी असतेच. कारण त्यांच्या डोक्यातून दिशा आणि देश हा जाऊ शकत नाही. कितीही तुम्ही ब्रह्मतत्वाचं विवेचन केलं तरी ते त्या निर्गुण निराकार स्थितीमध्ये जाऊ शकत नाहीत. त्यांच्या डोळ्याला देश दिसतोच, दिशा दिसतेच. त्यामुळे दृश्यामध्ये त्यांचं अंतःकरण अडकलेलं असल्यामुळे ते मंदबुद्धी असतात. आणि असे मंदबुद्धी जे पुरुष आहेत त्या पुरुषांची बुद्धी ही सहसा परमार्थास संबंधी जे ब्रह्मतत्व आहे त्याला जाणल्याशिवाय ते पुरुषांची सिद्धी करायला लागतात, पण ती होऊ शकत नाही. जोपर्यंत माणसाचं ब्रह्मतत्वाचं अधिष्ठान पक्क होतं, त्या तत्वाला जोपर्यंत त्याचं संपूर्णपणे त्यांना जाणीव होते तेव्हाच धर्म प्रस्थापित होतो. धर्म, अर्थ, काम, मोक्ष आणि मुक्ती मिळते तुम्हाला, असं येथे सिद्धांत मांडलाय. त्यामुळे जे मंदबुद्धी द्वैत भावामध्ये आहेत, जे दृश्यात अडकलेले आहेत, त्यांना ब्रह्मतत्व प्राप्त होणार नाही. आणि त्यांना जर ब्रह्मतत्व प्राप्त नाही झालं तर त्यांना चारही पुरुषार्थ हे सिद्ध होऊ शकत नाही. त्या कारणाने त्यांचा अनुभव होण्यासाठी आता काय करायला पाहिजे इथे पुढे विवेचन केलंय. त्याच्यामध्ये असं म्हटलं की आपल्या हृदय कमलरूपी देशामध्ये उपदेश करणे आवश्यक आहे की ह्या हृदयाच्या मध्ये जो ब्रह्मतत्व आहे तो कसा आहे याचा उपदेश करण्याची आता आवश्यकता आहे. आपण जरी आत्मतत्व हे सत एकमात्र सम्यक ज्ञानाचा विषय आणि निर्गुण आहे असे जरी म्हटले तरी मंदबुद्धी पुरुष जे आहेत त्यांना सगुणताच इष्ट वाटते. म्हणजे कितीही आपण त्याचं वर्णन केलं तरी ज्यांची द्वैतभावात बुद्धी असते त्यालाच मंदबुद्धी म्हटले आहे. तेव्हा द्वैतभावातल्या बुद्धीमध्ये ही त्यांना सगुणताच नेहमी जाणवत असते आणि त्या कारणाने त्यांचे सत्यसंकल्प इत्यादी गुणांनी युक्त होण्याचं जे प्रतिपादन करणं ते आवश्यक आहे. त्या ठिकाणी त्यांना ब्रह्मतत्व वेगळ्या पद्धतीने सांगणं आवश्यक आहे. आणि अशा प्रकारे जर ब्रह्मोपासकास इथे आता जे नित्य संसारामध्ये स्त्री विषय हे ह्याच्यापासून त्यांची उपरती ही या ब्रह्मतत्वाच्या विवेचनातूनच होऊ शकते. तरी देखील अनेक जन्मांच्या विषय वासनेच्या अभ्यासाने किंवा संस्काराने उत्पन्न झालेली विषयासंबंधी जी तृष्णा आहे ती मात्र सहसा निवृत्त होत नाही. वर जरी त्यांना ब्रह्मतत्व ज्ञान झालं तरी अंतरंगामध्ये कारणदेहामध्ये हे विषय वासनेचे जे संस्कार आहेत ते संस्कार मात्र मिटले जाऊ शकत नाही. आणि म्हणून त्यांची जी विषयासंबंधीची जी तहान असते, तृष्णा असते ती निवृत्त होऊ शकत नाही. आणि त्या कारणाने ब्रह्मचर्य इत्यादी साधन विशेष जे विधान आहे ते त्यांना करणं आवश्यक आहे. अशा प्रकारे जर आत्म्याचे एकत्व जाणण्याच्या दृष्टीने जर गमन करणारे जे गमन क्रिया आणि गंतव्य देशाचा अभाव होऊन
जाण्याच्या कारणाने शरीराच्या स्थितीची निमित्तभूत अविद्या आदीचा हा क्षय होऊन गेल्यावरच त्यांची ही विद्युत व्याप्त असलेल्या ह्या वायू आणि ज्याचे इंधन जळून गेलेले आहे अशा त्या अग्नीचे या आकाशामध्ये जोपर्यंत लीन झाल्यानंतरच त्याला आत्म्यामध्ये तो निवृत्त होऊन जात असतो. पण तरी देखील ज्यांची बुद्धी गंता आणि गमन इत्यादीच्या वासनेने युक्त असते, आपल्या या हृदय देश स्थित गुणविशिष्ट ब्रह्मची उपासना करणारे त्या पुरुषांच्या त्या शिरोगत नाडीमध्ये होण्याच्या गतीने करणे आवश्यक आहे. कारण काय आहे की हा अष्टम आणि हाच विषय या 8व्या प्रपाठ म्हणजे 8व्या अध्यायामध्ये हे आरंभ केलेला आहे. तेव्हा 8व्या अध्यायातला जो विषय आहे तो दिशा देश गुण गती आणि फलभेदाने शून्य जो परमार्थ सत अद्वितीय ब्रह्म आहे तो मंदबुद्धी पुरुषास असत म्हणजे तो तो त्या ठिकाणी असत भावामध्ये त्याला प्रतीत होत असतो. जसं अस्तित्व तो देहामध्ये मानतो, पण अस्तित्व हे आत्मतत्वाचं असतं आणि पण त्याला प्रत्यक्ष त्या दृश्यामध्येच तो आसक्त आणि कामनायुक्त असल्यामुळे त्याला स्वतःचं अस्तित्व म्हणजे त्या देहात वाटतं. अगदी त्याचप्रमाणे सुद्धा ह्या ब्रह्मतत्वाचं विवेचन करताना तो जे काही जगामध्ये पाहतो अवतीभोवती आणि त्याच्यामध्येच तो त्या ब्रह्मतत्वाला हुडकायला लागतो आणि मग त्याची ती सन्मार्गाची स्थिती असते ती हळूहळू यांना परमार्थ सतलाच देखील तो ग्रहण करू शकेल अशा प्रकारे काहीतरी मार्ग सांगावा असं हे श्रुतीचं हे चिंतन आहे पूर्ण. आणि श्रुती म्हणते की अरे अशा या अज्ञानी माणसाला सुद्धा आपल्याला ज्ञान देणं अनिवार्य आहे. त्यांना सुद्धा ब्रह्मतत्व आपण वेगळ्या पद्धतीने सांगायला पाहिजे असं विचार जे आहेत ते ह्या उपनिषदाच्या ह्या श्रुतीमध्ये 8व्या अध्यायाच्या प्रारंभाला हे होत असतं. आणि म्हणून आता 8वा अध्याय आपण प्रारंभ करत आहोत आणि 8व्या अध्यायातला हा पहिला मंत्र आता काय आहे तो आपण बघूया. हरी ओम. अथ यदि अस्मिन् ब्रह्मपुरे धरम पुंडरिकम वेश्मम धरो अस्मिन् अंतराकाश अस्मिन् दंत सदन्वेष्टव्यम तद्वाव विजिज्ञासितव्यम इति. अर्थ असा आहे की आता या ब्रह्मपुराच्या मध्ये जो काही सूक्ष्म कमलाकार स्थान आहे त्यामध्ये जे सूक्ष्म आकाश असतं त्याच्यामध्ये जी वस्तू असते त्याचं आपण शोधन केलं पाहिजे, संशोधन केलं पाहिजे अशी जिज्ञासा जेव्हा माणसामध्ये आली तर त्याला त्या ब्रह्मतत्वाच्या अभ्यासाकरता तो योग्य म्हणून ठरतो. म्हणून येथे ब्रह्मपूर हा जो शब्द वापरलाय तो कशाकरता वापरलाय की तो ह्या सूक्ष्म कमलाकार स्थान जे हृदय आकाश आहे त्या हृदय आकाशामध्ये ही वस्तू आहे आणि त्याचं त्या वस्तूचं संशोधन केलं पाहिजे किंवा अशी ही तीव्र जिज्ञासा निर्माण झाली पाहिजे असा या मंत्राचा शब्दशः अर्थ आहे. तेव्हा याचा आशय असा आहे की आता त्याच्यानंतर असं सांगितलं जातं आणि हे जे पुढे सांगण्यात येणार आहे ते म्हणजे काय आहे तर दहर ग्रह आहे. द्वारपाला आदीच्या सहितच असल्या कारणाने जे ग्रहाच्या समान ग्रह आहेत त्या तशाच पद्धतीने ब्रह्मपुरीमध्ये सुद्धा ब्रह्म म्हणजे परमात्म्याच्या पुरामध्ये जसे की राजाच्या अनेको प्रजेने युक्त पुर होत असतं त्याच प्रकारे हे शरीर देखील आत्मरूप हे पुर आहे आणि आपल्या स्वामीचा अर्थ सिद्ध करणारे अनेक इंद्रिय आणि मन बुद्धी इत्यादींनी युक्त असलेलं हे पूर आहे. हे ब्रह्मपूर हे या सर्व गोष्टींनी युक्त असं आहे आणि त्या कारणाने हे जे ब्रह्मपूर आहे ज्या प्रकारे पुरामध्ये राजभवन होत असतं त्याच प्रकारे त्या ब्रह्मपुरामध्ये म्हणजे या शरीरामध्ये एक सूक्ष्म ग्रह अर्थात ब्रह्मतत्वाची उपलब्धीचे अधिष्ठान असतं आणि ज्या प्रकारे ही ग्रामशीला ही विष्णूच्या उपलब्धीचे अधिष्ठान असतं असे याच तात्पर्य आहे. तेव्हा या आपल्या विकार शून्य कार्य कार्य उपलब्ध म्हणजे कार्याच्या रूपात असलेल्या या देहामध्ये सत्संध्यक ब्रह्म ही नामरूपाची अभिव्यक्ती करण्यासाठी जीवात्म्याच्या भावाने तो अनुप्रविष्ट होतो त्या देहामध्ये आणि असं त्या अनुप्रविष्ट झाल्याचं सांगण्यात येतं. आणि याच कारणाने या हृदय कमल रूप भावनामध्ये
म्हणजे हृदय कमलालाच त्यांनी भवन किंवा रूप पूर असं म्हटलेलं आहे. तेव्हा या कारणाने या हृदय कमलाच्या भवनामध्ये आपल्या इंद्रिय वर्गाचा उपसंहार केला जात असतो आणि हा बाह्य विषयापासून तो विरक्त असतो. विशेषतः ब्रह्मचर्य आणि सत्यरूप साधनांनी संपन्न आणि पुढे दाखविले जाणाऱ्या गुणांनी युक्त त्या पुरुषाद्वारे ह्याचं चिंतन केलं जाऊ शकतं आणि त्यामुळे याचं चिंतन केल्या जाण्याने ब्रह्माची ही उपलब्धी होऊ शकते असे या प्रकरणाचे तात्पर्य आहे. तेव्हा या सूक्ष्म ग्रहामध्ये दहर दहर काय दहर अत्यंत सूक्ष्म अंतराक्ष म्हणजे आकाश संज्ञक ब्रह्म आहे. ग्रह सूक्ष्म असल्यामुळे त्याच्या अंतर्गत आकाशाचे सुद्धा अतिशय सूक्ष्मतरत्व इथे सिद्ध होत आहे. आकाशच नामरूपाचा निर्वाह करणार आहे असे श्रुती सांगत असते. तेव्हा आकाशाच्या समान अशरीर होण्याच्या कारणाने आणि सूक्ष्मत्व व सर्वगत तत्वामध्ये त्याची समानता होण्याच्या कारणाने त्यास आकाश असे संबोधन केलेले आहे. त्या आकाश संज्ञक तत्वाच्या मध्ये जी काही वस्तू आहे त्याचेच संशोधन आपल्याला केलं पाहिजे आणि त्याचीच ही विशेष रूपाने जी जिज्ञासा केली पाहिजे. अर्थात गुरुचा आश्रय आणि श्रवणादी उपायानेच अशा प्रकारचे संशोधन करून त्याचा साक्षात्कार आपण करून घेतला पाहिजे असं ह्या पूर्ण मंत्राचं जे पहिल्या मंत्राचं पूर्ण तात्पर्य जे आहे ते अशा पद्धतीचं आहे की त्या हृदयाकाशामध्ये जे एक अत्यंत सूक्ष्म स्तरावर जे ब्रह्मतत्व आहे त्या ब्रह्मतत्वाची तुम्ही कल्पना करा आणि तुमच्या या बुद्धी सामर्थ्याने त्याची कल्पना करून त्याचा आपण शोध घेतला पाहिजे की ते ब्रह्मतत्व कसं आहे. अशा ती जे काही आकाश तत्व सांगितले त्या आकाश तत्वामध्ये ते ब्रह्मतत्व कसं आहे त्याचा आविष्कार कसा आहे हे आपण पाहायला पाहिजे आणि याच्यावरून आपल्याला ब्रह्मतत्वाची उपलब्धी होण्याची शक्यता आहे. असा हा पहिला मंत्र आपण पाहिला. आता त्यानंतर या 8व्या अध्यायातल्या पहिल्या खंडातल्या हा दुसरा मंत्र आहे त्याचा आपण विचार करू. तेव्हा या दुसऱ्या मंत्रामध्ये काय म्हटलेले ते आपण पाहूया. तम चेत ब्रूर्या आदि अस्मिन् ब्रह्मपुरे दहरम पुंडरीकम वेश्म दहरोस अस्मिन् अंतराकाशम आकाशः किम तदत्र विद्यते यद वे अष्टयव्यम यद्वाव विजिज्ञासितव्यम इति सब्रूयात. आता अर्थ असा आहे याच्यावर की ज्या गुरुला जर शिष्यगण सांगतील की ह्या ब्रह्मपुरीमध्ये जे सूक्ष्म कमलाकार ग्रह असतं त्यामध्ये ते जे अंतराक्ष आहे अंतर आकाश आहे आणि त्यामध्ये काय वस्तू आहे की ज्याचं संशोधन हे केलं पाहिजे अथवा ज्याची जिज्ञासा केली पाहिजे तर अशा प्रकारे विचारणाऱ्या या शिष्यामध्ये तर ते आचार्य असे असं त्यांना आचार्य अशा प्रकारचं त्यांना संबोधन त्या गुरूंना केलं जातं आणि शिष्याने त्यांना ही आपली जिज्ञासा ब्रह्मतत्वाबद्दलची ही केली पाहिजे असे या ठिकाणी म्हटलेलं आहे. म्हणजे त्या आकाशामध्ये ते ब्रह्मतत्व कसं आहे याची जिज्ञासा परिपूर्ण करण्यासाठी हा शिष्याने आपल्या गुरुला हा प्रश्न विचारला पाहिजे. तेव्हा असं आहे की या प्रकारे सांगणारे त्या आचार्यास जर शिष्यगण सांगतील अर्थात शंका व्यक्त करतील म्हणजे कशा प्रकारे शंका व्यक्त करतील की असे हे परिच्छिन्न ब्रह्मपुरामध्ये जे हे अंतर्वर्ती कमलाकार सूक्ष्म ग्रह असतं त्याच्यामध्ये तर त्यापेक्षाही सूक्ष्मतर असं हे आकाश आहे. प्रथम तर त्या कमलाकार ग्रहामध्येच काय वस्तू राहत असतात आणि नंतर त्यापेक्षा हे अल्पतर आकाशामध्ये जी अल्पतर ह्या आकाशामध्ये जी काही वस्तू अशी असते तर ती काय असू शकते अशी जिज्ञासा पाहिजे की त्या आकाशामध्येच आता सूक्ष्मात अतिसूक्ष्म अन्य काय वस्तू असू शकेल. अशा प्रकारे जर शिष्याने विचारलं तर त्याचा अभिप्राय जो आहे तो असा आहे की ह्या हृदय पुंडरीकाच्या मध्ये जे आकाश आहे ते सूक्ष्म आहे आणि त्यामध्ये कोणतीही वस्तू शकते त्यामध्ये कोणतीही वस्तू ही असू शकते काय असे ही जिज्ञासा निर्माण झाली पाहिजे आणि ती असू शकते किंवा असू शकत नाही याचं संपूर्ण
या प्रश्नाचं समाधान देणारे हे कोणीतरी सद्गुरू किंवा आचार्य पाहिजेत आणि त्यांना आपण असा हा प्रश्न विचारला पाहिजे. तर त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलंय की अशा प्रकारची जिज्ञासा झाली आणि त्या जिज्ञासूचं फळ देखील तुम्हाला मिळेल. त्यामुळे तिथे जे काही संशोधन केल्या जातं आणि ते संशोधन करणं आणि ती जिज्ञासा करणं हेच अत्यंत योग्य आहे. ब्रह्मतत्वाची जिज्ञासा ही सर्वश्रेष्ठ जिज्ञासा आहे आणि ती करणं अतिशय उचित आहे, योग्य आहे. त्याचे आम्हाला काहीच प्रयोजन नसते असं वाटू शकतं. तर अशा प्रकारे सांगणारे जे शिष्याचे आचार्य हे असंच सांगणं आहे की या प्रकारचं ह्या प्रकारचं हे श्रुतीचं वाक्य जे आहे ते या प्रश्नाची जिज्ञासा असावी यावरच त्यांनी विशेष भर दिला आहे. तेव्हा ऐका की या विषयामध्ये तुम्ही जे काही सांगत आहात की हृदय पुंडलिका अंतर्गत आकाश जे आहे ते सूक्ष्म होण्याच्या कारणाने, त्या अंतर्वर्ती होण्याच्या कारणाने आणि त्या अंतर्वर्ती ब्रह्म अजूनही सूक्ष्म आहे असं जर तुम्ही म्हणाल तर हे ठीक नाहीये. कारण ते सर्वत्र सर्वव्याप्त आहे. तुम्ही तर अगदी मध्येच एखाद्या बिंदूपाशी ब्रह्मदेव आहे असं तुम्हाला म्हणता येणार नाही. कारण ते ब्रह्म जे आहे ते सर्वत्र सर्वव्याप्त आहे. या माझ्या हृदय कमळापेक्षा या विषयामध्ये जे काही सांगत आहे तिथे की ह्या हृदय पुंडरीक अंतर्गत म्हणजे हृदयाच्या मध्ये असलेली जे आकाश तत्व आहे त्याला हृदय पुंडरीक असं म्हटलेलं आहे. म्हणून हृदय पुंडरीकाच्या अंतर्गत जे काही आकाश आहे ते आकाश कसं आहे तर सूक्ष्म प्रकारचं आहे आणि या सूक्ष्म असल्याच्या कारणाने ते त्याच्या अंतर्वर्ती म्हणजे त्या आकाशाच्याही अंतरंगामध्ये अंतर्वर्ती जे ब्रह्मतत्व आहे ते आणखी सूक्ष्म आहे असं लोकांना जर वाटत असेल तर इथे त्याचं स्पष्टीकरण दिलंय की तसं ते नाही. कारण ते सर्वत्र सर्वव्याप्त आहे. हृदय कमलापेक्षा सूक्ष्म तर मानून असं सांगत नाही की अंतर्वर्ती आकाश जे आहे ते सूक्ष्म आहे तर काय आहे तर हृदय कमल सूक्ष्म असू शकतं. त्याचं अनुवर्तन करणार आणि त्याच्या अंतर्वर्ती असणारे अंतःकरण त्या आकाशापासून ते परिच्छिन्न असू शकतं. ज्यांनी आपल्या इंद्रियाचा उपसंहार करून घेतला आहे त्या योगी पुरुषाच्या त्या विशुद्ध अंतःकरणामध्ये त्या जलामध्ये प्रतिबिंबाच्या समान आणि स्वच्छ दर्पणाच्या मध्ये रूपाच्या समान जे विशुद्ध विज्ञान ज्योत रूपाने जे प्रतीत होत असतं ते तेच ब्रह्म त्याच्या बरोबर उपलब्ध होत असतं. कारण त्या प्रतिबिंबाच्या बरोबरीनेच ते बिंब असतच. त्यामुळे त्या प्रतिबिंबाची जर तुम्ही कल्पना केली तर तुम्हाला बिंबाची कल्पना येऊ शकते. तेव्हा याच्या अंतःकरण रूप उपाधीच्या कारणाने आम्ही असं सांगितलं होतं की याच्या अंतर्वर्ती आकाश जे आहे ते अंतःकरण रूप उपाध्येच्या कारणाने अत्यंत सूक्ष्म आहे. तर या संदर्भामध्ये आता तिसरा मंत्र हा या संदर्भ घेऊनच अधिक स्पष्टीकरण केलेलं आहे. तेव्हा मंत्र असा आहे की यावान वा अयमाकाश स्थाने शो अंतर हृदय आकाश उभे अस्मिन द्या पृथिवी अंतरेव समाहिते उभाव अग्निश्च वायुश्च सूर्य चंद्रमा बहु विद्युन्न क्षत्राणि यच्चासेहास्ति यच्च नास्ति सर्व तदास्मिन समाहितमिति. की जितकं काही भौतिक आकाश असतं तितकंच त्या हृदयांतर्गामध्ये आकाश असतं. द्युलोक आणि पृथ्वी हे दोन्ही लोक सम्यक प्रकारे त्याच्यामध्ये हे स्थित असतातच. आणि याच प्रकारे अग्नी आणि वायू हे दोन्ही सुद्धा, सूर्य आणि चंद्रमा हे दोन्ही, विद्युत आणि नक्षत्र हे दोन्ही आणि असे सर्वच्या सर्व या आत्म्यामध्ये जे काही या लोक आहेत ते आणि जे नाहीत ते सर्वच सम्यक प्रकाराने त्यामध्ये हे स्थित असतात. म्हणजे हृदयाचं आकाश आणि भौतिक आकाश ह्याच्यामध्ये काही भेद नाहीये. आणि तुम्ही हे सूक्ष्मात अतिसूक्ष्म म्हणत असताना तेच विशाल स्थितीमध्ये तेच गोष्टी उपलब्ध आहेत. म्हणून या सगळ्या जोड्या ज्या सांगितल्या त्यांनी ते हे दोन्ही सुद्धा या हृदय आकाशामध्ये आहेत. म्हणजे कोणते दोन दोन आहेत, सूर्य चंद्र आहे, विद्युत नक्षत्र आहे, असे हे सगळे ह्या एकत्रपणे ह्या पूर्ण आकाश तत्वामध्ये आहेत. तेव्हा म्हणजे परिमाण म्हणजे मोजमापाच्या दृष्टीने जे जे हे भौतिक आकाश प्रसिद्धच असते तेवढेच या हृदय आकाशांतर्गत जे आकाश आहे
ज्या विषयामध्ये की आम्ही संशोधन केलं पाहिजे, अशी जिज्ञासा केली पाहिजे, असे कथन केले होते. तर इतकंच नव्हतं, तर त्या ब्रह्मतत्वाच्या आकाशाचे समान परिमाण असणारा माणूस देखील असे सांगू शकणार नाही. तर मग काय आहे, तर ब्रह्मच्या अनुरूप कोणी अन्य दृष्टांत नसल्या कारणाने असं म्हटलं जातं. त्यावर गुरु शिष्याचा संवाद दिलाय, की प्रश्न असा विचारलाय, परंतु ब्रह्म जे आहे ते आकाशाच्या समान नसतेच, हे कसं काय जाणावं? ब्रह्मतत्व जे आहे आकाशाच्या समान नाही, हे कसं जाणलं पाहिजे, असा प्रश्न आहे. तेव्हा त्याचं उत्तर असं दिलं, की ज्याने आकाश, द्युलोक आणि पृथ्वीस आवृत्त केलाय. आणि आत्मतत्व जे आहे ते तुम्हाला आकाशामध्ये आहे असं म्हटलं तर ते अपूर्ण विधान होईल. याचं कारण त्यांनी उत्तर देताना असं म्हटलंय, की आकाश, द्युलोक आणि पृथ्वी या तिघांनाही ज्यांनी व्याप्त केलेले, तिघांनाही आवृत्त केलं आहे, असा ते आत्मतत्व आहे. त्यामुळे याला तुम्ही आकाश म्हणता, तर त्या आकाशालाही पेक्षाही श्रेष्ठ अशी व्याप्ती त्या आत्मतत्वाची आहे. तेव्हा त्या आत्म्यामुळेच खरं म्हणजे आकाशाची उत्पत्ती झालेली आहे. हे गार्गे या अक्षरामध्येच आकाश स्थित आहे इत्यादी श्रुतीद्वारा ही बाब पुन्हा पुन्हा सिद्ध केलेली आहे. इतकंच नाही, तर या बुद्धी उपाधी विशिष्ट या ब्रह्म आकाशाच्या मध्ये पुन्हाच पुढे असं निवेदन केलं, की त्यातच द्युलोक आहे, तिथेच पृथ्वी आहे, ही सर्व तिथेच समाहित आहे आणि ते सम्यक प्रकाराने त्याच ठिकाणी स्थित आहे. ज्या प्रकारे नाभीमध्ये अरे म्हणजे जे चक्र असतं, त्या चक्राच्या नाभीमध्ये केंद्रबिंदूमध्ये अरी असते. आणि पूर्वीही असं ह्याच्या संदर्भामध्ये आपण कथन केलं आहे, की याच प्रकारे अग्नी व वायू दोन्हीही तिथे स्थित आहे इत्यादी शेषवाक्याचे हे तात्पर्य सुद्धा त्याच्या समानच आहे. तेव्हा देहवान आत्म्याच्या आत्मीय रूपाने जो काही पदार्थ या लोकामध्ये असतो आणि जो काही पदार्थ आत्मीय रूपाने या समय नसतो, म्हणजे दोन्हीचे ते सांगितलंय, तो नष्ट झालेला असतो अथवा भविष्यामध्ये तो कधी असणार नाही असं बोललं जातं. तेव्हा ते सर्वच्या सर्व सम्यक प्रकाराने याच्यामध्ये स्थित असतात. येथे अत्यंत असत वस्तू संबंधीचा अभिप्राय नाहीये. तर कारण इथे त्यास हृदयाकाशामध्ये स्थित होणे असं जे म्हटलंय, तर ते संभवतच नाही असा हा प्रश्न येतो. तर त्यामुळे त्याचं उत्तर जे आहे पुढे पुढच्या मंत्रामध्ये असं म्हटलंय, खंड प्रथम आणि मंत्र 4, की तम चेत ब्रूयर अस्मिन चेत इदं ब्रह्मपुरे सर्वं समाहितं सर्वाणीची भूतानी सर्वेच कामनाय दैतज्जरा वाप्नोति बद्धंसतो वाकिंग ततो ते शिष्यत इति. अर्थ असा आहे, की त्या आचार्यांना जर शिष्यगणाने असं सांगितलं, की जर या ब्रह्मांडामध्ये हे सर्व समाहित आहे आणि संपूर्ण भूत आणि समस्त कामना देखील सम्यक प्रकाराने येथे स्थित आहे, तर त्या समय या वृद्धावस्थेस प्राप्त ज्या समय, तर त्या अशा वेळेस तुम्ही म्हणाल सर्वत्र ते समस्त व्याप्त आहे आणि समस्त त्या ठिकाणी उपलब्ध आहे असं जर म्हणाल, तर प्रश्न काय आहे इथे, तर अशा समयी वृद्धावस्थेमध्ये जो प्राप्त झालेला आहे किंवा तो नष्ट झालेला आहे म्हणजे तो अतिवृद्ध आहे किंवा त्याचा मृत्यू झालेला आहे. तर अशी जर अवस्था असेल तर तो सर्वत्र उपलब्ध आहे असं तुम्ही म्हणता, तर त्याचा मृत्यू जर झाला असेल तर मग शेष काय राहून जातं. जो प्रश्न इथं असा आहे, की हे सर्व जे काही तुम्ही वर्णन करता, परंतु देह आपल्याला दिसतो, तो वृद्धिंगत होतो, वृद्ध होतो आणि त्याचा नाश होतो. आणि मग आपण म्हणतो की आता काही राहिलेलं नाहीये. तर इथे प्रश्न असा निर्माण झाला, की जेव्हा देह नष्ट झालेला असतो, जेव्हा देहाचा त्याग होतो, मृत्यू होतो, त्यावेळेस नेमकं शेष काय राहत असतं? असा हा प्रश्न इथे मी वापरला. म्हणून या मंत्राचा जो आशय आहे तो असा, की अशा प्रकारे ह्या आचार्य शिष्यगणाने सांगितले, की जर या ब्रह्मपुरामध्ये अर्थात ब्रह्मपुरी उपलक्षित जे अंतर आकाशामध्ये हे सर्व सम्यक प्रकारे जर स्थित आहे आणि संपूर्ण भूत व समस्त कामना देखील यामध्ये स्थित असतील, तर त्या समयी हा वृद्ध होत असतो आणि त्या समयी तो वृद्ध होतो, हळूहळू नष्टही होतो. तर मग
त्या समयी तो जर नष्ट झाला तर शेष काय राहतं, अशा प्रकारचा हे प्रश्न त्या ठिकाणी विधान केलेलं आहे किंवा हा प्रश्न निर्माण केलेला आहे. तेव्हा त्याच्यावरच चर्चा आता केली. गुरु शिष्यानी काही शंका विचारल्या आणि प्रश्न विचारला आहे. तेव्हा शंका अशी आहे की आचार्याने याचं निरूपण केलं नाही, त्या कामनांना शिष्यगण म्हणतात की हे ब्रह्मपुरीमध्ये स्थित आहेत का, कसं काय आपल्याला म्हणता येईल, तुम्हाला दाखवता येईल काय, असा प्रश्न आहे. तर त्यावर समाधान करताना असं म्हणतात की यात काही दोष नाही, कारण ह्या लोकांमध्ये जे काही ध्येय, जे काही असतं आणि जे काही नसतं, अशा दोन्ही प्रकारांनी आचार्याने कामनांच्या विषयाबद्दल सांगितलं आहे की त्यांच्याशिवाय सर्व शब्दाने, सर्व हा जो शब्द वापरलाय त्या सर्व शब्दाने इथे कामनाचे कथन होऊन जात असते. म्हणजे त्या कामना ह्या येतात जेव्हा ज्या समयी ह्या ब्रह्मपुर संज्ञक शरीरास ह्या सुरकुत्या पडायला लागतात, वृद्ध होतो, केस सुद्धा पांढरे होतात इत्यादीने ही जी वृद्धावस्था प्राप्त होत असतं, अथवा ज्याचं आयुष्य क्षीण होऊन गेलेलं आहे किंवा शस्त्राधिकाने कापल्या जाऊन त्याचा विध्वंस किंवा नाशास प्राप्त होऊन जात असतो, तर त्याच्यापेक्षा मग आता अशा स्थितीमध्ये शेष काय राहत असतो, असा हा प्रश्न आहे. तेव्हा अभिप्राय असा आहे की घटाचा नाश झाल्यानंतर घटामध्ये जे दूध, दही, तूप इत्यादीचाही नाश होण्याच्या समान या देहाचा नाश झाल्यानंतर देहाच्या आश्रयामध्ये राहणारे जे काही आहेत ते सर्वच उत्तरोत्तर त्याचा नाश होत असतो. कारण देखील त्याचं जे कारण स्वरूप जे आहे तेही नष्ट होतं आणि कार्य स्वरूप तेही नष्ट होतं. अशा प्रकारे नाश झाल्यावर उपयुक्त नाशापेक्षा हे भिन्न असं काय राहून जातं, अर्थात काहीही राहत नाही, असा या तात्पर्याचा, असा या सर्व विधानाचं तात्पर्य आहे. तेव्हा प्रश्न वारंवार विचारलेला आहे की या सगळ्या गोष्टी या शेवटी या सर्व गोष्टी जे शेष हे काही राहण्यासारखं आहे असं काही त्या ठिकाणी जाणवत नाही. म्हणून हा प्रश्न हा अनुत्तरित राहतो की जर मनुष्य वृद्ध झाला, त्याच्या अंगावर सुरकुत्या आल्या, केस पांढरे झाले आणि नंतर देह त्याचा नष्ट झाला, तर शेष काय राहत, असा हा प्रश्न इथे विचारलेला आहे. तेव्हा त्या संदर्भात त्याचा पुढचा हा 5वा मंत्र हा काय सांगतो ते बघूया. स वृद्धान्यास जरयेत तज्जिर्यति न वधेन्यास्य हन्यत एतत् सत्यं ब्रह्मपुरस् अस्मिकान् अस्मिन् कामाः समाहिता एष अस्मा व हतमात्मा विजरो व्युमृत्योर्विशोको विजिहत्सो उपासः सत्वकामः सत्यसंकल्पो यथा हेभ्यो प्रजा अन्वाविशान्ति यथानुशासनं यम यमन्तं विकामा भवन्ति यम जनपदं यम क्षेत्रं भागतं तमेवोपजीवन्ति. त्याने असं सांगितलंय, अर्थ असा आहे की त्याने असं सांगितलंय की या देहाच्या अवस्थेमध्ये जे आकाशाख्य जे ब्रह्म आहे ते मात्र कधीही वृद्ध होत नाही, जीर्ण होत नाही. त्याचं उत्तर देताना सांगताय याच्या वधाने त्याचा नाश होत नाही. याचा वध झाला किंवा याचा मृत्यू झाला या देहाचा, तरी त्यामध्ये असलेले जे ब्रह्मतत्व आणि ब्रह्मपुरामध्ये असलेलं जे ब्रह्मतत्व आहे ते ब्रह्मतत्व मात्र जीर्ण होत नाही किंवा त्याचा नाश होत नाही. हे ब्रह्मपुर जे आहे ते सत्य आहे आणि यामध्ये संपूर्ण कामना सम्यक प्रकाराने स्थित असतात. हाच तो आत्मा आहे आणि हा आत्मा धर्म अधर्माने शून्य आहे आणि जराहीन आहे, तो मृत्यूहीन आहे, शोकरहित आहे, हा भाजनेच्छा रहित आहे, पिपासा शून्य आहे, सत्यकाम आणि सत्य संकल्प आहे. ज्या प्रकारे या लोकांमध्ये प्रजा राजाची आज्ञेचे अनुवर्तन करत असतो, ती ज्या ज्या सन्निहित वस्तूची कामना करत असतो त्या त्याचे तो आश्रित जीवन धारण करत असतो, असा हा मंत्राचा अर्थ आहे. म्हणजे या ठिकाणी जो प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर इथे आलेलं आहे की जरी हे देह जरी नष्ट झालेला असेल तरी ब्रह्मतत्व हे अविनाशी आहे, अखंड आहे, अजन्म आहे. तेव्हा या मंत्राचा आशय असा आहे ते पाहू आपण की त्या आचार्यास त्याची ही शून्य विषयी बुद्धीची निवृत्ती करताना, म्हणजे त्याची शून्य विषयी बुद्धी म्हणजे शून्य वृत्तीची बुद्धी आहे. त्याला असं वाटतं की ह्याच्या पलीकडे काहीच नाही, म्हणून त्या
वाटण्याच्या वृत्तीला शून्य विषयणी बुद्धी असं म्हटलेलं. हे फक्त हा देहच असतो आणि देहाचा त्याग झाला, देहाचा नाश झाला की काही राहत नाही. अशा प्रकारची ही वृत्ती असते. म्हणून आचार्यांनी पाहिलं की त्याची ही शून्य विषयणी बुद्धीची ही निवृत्ती करताना त्यांनी सांगितलं. तर कशा प्रकारचं सांगितलं, या देहाची जरावस्थेपासून उपयुक्त अंतराकाश संज्ञक ब्रह्म जे आहे त्याच्यामध्ये हे सर्व काही स्थित आहे. आणि जे जिणे होत नाही किंवा देहाच्या समान ज्याचे विकार होत नाही आणि न त्याचा वध होतो, न शस्त्राधिकाच्या प्राणाने तो नष्ट होत असतो. जसं शस्त्राधिकाच्या आकाशाने आकाश नष्ट होत नाही शस्त्रामुळे, त्यानंतर त्यापेक्षाही सूक्ष्मतर अशब्द व अस्पर्श ब्रह्मतत्वाला देह आणि इंद्रिय इत्यादिकाचा दोषाने कधीही स्पर्श होत नाही. तेव्हा ह्या विषयामध्ये तर बोलावे तरी काय असे ह्याचं तात्पर्य आहे. तेव्हा देह आणि इंद्रियकाच्या दोषाने ब्रह्माला स्पर्श होत नसतो, या बाबतीचा असा हा उल्लेख आहे. आणि ह्या प्रसंगी हे विश्लेषण करणं आवश्यक आहे. परंतु प्रसंगाचे विच्छेद होऊ नये यासाठी इथे असं सांगता येत नाही. पुढे इंद्र विरोचनाची आख्यायिकेमध्ये या युक्तिपूर्वक त्याचं पुढे वर्णन केलेलं आहे. तेव्हा हे ब्रह्मपूर जे आहे, हे ब्रह्मपूर सत्य व अवितथ असे हे ब्रह्मच पूर अर्थात ब्रह्मरूपच पूर जे नाव आहे. परंतु हे शरीर संज्ञक ब्रह्मपूर हे ब्रह्मच्या उपलक्षणासाठी असल्या कारणाने त्यास ब्रह्मपूर सांगितले जाते. आणि ते तर मिथ्या आहे, कारण की वाढीच्या आश्रित विकार हा नाममात्र असतो अशी श्रुती सांगते. तेव्हा ब्रह्मचा विकार आणि मिथ्या होण्याच्या देखील हे देहरूपी अंकुर ह्या कार्यामध्ये जी ब्रह्मतत्वाची उपलब्धी होत असते, हे ह्या कारणाने या व्यावहारिक जे आहे, व्यावहारिक दृष्टीने त्याचं संबोधन जे आहे ते ब्रह्मपूर म्हटले आहे. परंतु वास्तविक ब्रह्मपूर तर ब्रह्मच स्वतः आहे, कारण की हे ब्रह्म संपूर्ण व्यवहाराचा आश्रय आहे. त्यामुळे या हृदय पुंडरीक या अलक्षित जे ब्रह्मपूर आहे, त्या ब्रह्मपुरातच संपूर्ण कामना ज्यांना की आपण बाहेर प्राप्त करण्याची इच्छा करत असतो ते आतच आहेत. ते सर्वच्या सर्व या आपल्या आत्म्याच्या मध्ये स्थित आहेत. आणि या कारणाने त्याच्या प्राप्तीचा उपाय आणि अनुष्ठान इथे केला पाहिजे आणि बाह्य विषयाच्या तृष्णेचा परित्याग करून दिला पाहिजे, असं एकंदरीतच ह्याचं तात्पर्य आहे. तेव्हा या आत्मतत्वामध्ये सर्व काही आहे. सर्व इच्छा, कामना आणि सर्व प्रकारचे इंद्रिय हे सर्व त्याच्यामध्ये अनुस्यूत आहेत. तेव्हा आपण कामना आणि तृप्ती करण्याकरता जीव जगतामध्ये भ्रमण करण्याची आवश्यकता नाहीये. तर त्या अंतरंगामध्ये सर्व काही आहे, कारण आत्माच आपला स्वरूप आहे. आणि आत्म्याचे लक्षण ऐकावे तर अपहत पापमा, त्याचं धर्म आणि अधर्म ह्या संज्ञक पाप आणि अपहत हे नष्ट होऊन गेलेले आहे. दोन्हीचाही तिथे संबंध नाहीये, धर्माचा आणि अधर्माचाही संबंध नाही. तेव्हा हे ब्रह्म जे आहे अपहत पापमा असा शब्द वापरलाय, म्हणजेच धर्म आणि अधर्म, पाप आणि पुण्य ह्याच्यापासून ते अलिप्त आहे. अशा प्रकारे हे विजय ज्याची जरावस्था संपलेली आहे आणि तो मृत्यूहीन अखंड मृत्यूहीन आहे. तेव्हा याच्यावर आता काही शंका समाधान आणि काही प्रश्न उत्तर आहेत. तेव्हा शंका अशी विचारली आहे की जर ह्या शरीराच्या नाशाने देखील त्याचा नाश होत नाही, ही गोष्ट तुम्ही पूर्वी सांगितली आहे, तर त्यानंतर ती पुन्हा पुन्हा का सांगत आहात तुम्ही? जर देहसंबंधी समाधान असं आहे की जर देहासंबंधी जर मृत्यूचा त्याचा संबंध नसतो तरी देखील अन्य प्रकाराने त्याच्याबरोबर संबंध होऊ शकत असतो, अशी तुम्हाला शंका आलेली आहे. आणि अशा शंकेच्या निवृत्तीसाठी ही पुन्हा एकदा सांगण्यात आली. तो कसा तत्व, ते तत्व विशोक शोकरहित इष्टाधिकाच्या वियोग होण्याच्या कारणाने जो मानसिक संताप होत असतो त्याच शोक असं म्हणत असतात. विजिगस्त भोजने म्हणजे भोजनेच्छेनी रहित आणि अपिपास म्हणजे पिण्याच्या तृषेनी रहित असं म्हणता येईल त्याला. तर अशा रीतीने तो रहित आहे. आणि पुन्हा पुन्हा तुमची संकल्पना अतिशय स्पष्ट होण्याकरता पूर्ण ह्याचं पुनरुच्चार केलेला आहे. पण शंका पुन्हा एकदा विचारली, परंतु अपहत पापमात्वाच्या द्वारे जर जरास किंवा शोकापर्यंत सर्वच काही विशेषण जे ते प्रतिषिद्ध होऊन जात असतात,
कारण की ते सर्व धर्म अधर्माचेच कार्य आहे, अथवा जराधिकाच्या प्रतिषेधाने या धर्म अधर्माचेच कोणतेही कार्य न राहण्याच्या कारणाने हे विद्यमान राहत असताना देखील त्याचे असमत्व सिद्ध केले आहे. त्या कारणाने या दोघांचा पृथक प्रतिषेध केला आहे. तेव्हा समाधान याचं असं आहे की हे ठीकच आहे, असंच होत असतं. परंतु या प्रकारे ईश्वरामध्ये धर्माचे कार्यभूत जे आनंदापासून हे ब्रह्म हे विज्ञान स्वरूप आणि आनंदमय आहे, अशी पण श्रुती आहे. म्हणजे हे ब्रह्म केवळ हे सूक्ष्मात अतिसूक्ष्म आहे असं नव्हे, तर तेच सूक्ष्म तत्व जे आहे ते सर्वत्र सर्वव्याप्त आणि विज्ञान स्वरूप असून ते आनंदमय आहे, अशी ही श्रुती आहे. तेव्हा त्याच्या अनुसार त्या ठिकाणी एक स्वाभाविक स्वानंद असतो. अशा प्रकारे अधर्माचं कार्यरूप जे जरादीपासून भिन्न आणि स्वाभाविकच जरादीपासून दुःख होणं हे संभव असतं, अशी शंका येऊ शकते. तर त्या कारणाने त्याच्या निवृत्तीसाठीच धर्म आणि अधर्मापासून जराधिकाचे जे पृथक प्रतिषेध करणे हे अतिशय हे महत्वाचं आहे, उचितच आहे. जराधिकाचे ग्रहण हे संपूर्ण दुःखाच्या उपलक्षणासाठी केलं आहे. ते पापनिमित्त दुःखाची ही दुःखाची सारखी जाणीव होत असताना त्या जाणीवेनेच हे माणसाला या पापनिमित्त दुःखाची अनंत आणि होण्याच्या कारणाने आणि त्यातील प्रत्येकाचा निषेध करणे हे असंभवच होण्याने संपूर्ण दुःखाचा प्रतिषेध करण्यासाठी त्या अपहत पाप महत्वाचे प्रतिपादन करणे इथे उचितच आहे. धर्म आणि अधर्म या दोघांचाही स्पर्श नाही, सुख आणि दुःख याचाही स्पर्श नाही, म्हणून दुःखाचा प्रतिषेध केलेला आहे. आणि म्हणून पुन्हा पुन्हा त्याने सांगितले की अपहत पाप महत्वाचे प्रतिपादन करणे इथे उचितच आहे. म्हणजे धर्म आणि अधर्माचा तिथे कुठल्याही प्रकारचा संबंध नाही. त्याची कामना ही सत्य मिथ्या असते, त्यात सत्यकाम त्याला सत्यकाम असं म्हणतो. आणि असत्य तर संसारिकांच्या कामना वगैरे याच्या संबंधात असतात. ईश्वराची कामना तर त्याच्या विपरीत असते. अशा प्रकारे ज्याच्या कामाच्या हेतुभूत संकल्प देखील तो सत्यच असतो, तो सत्य संकल्प, तो ईश्वर देखील हा सत्य संकल्पच असतो. आणि ईश्वराच्या संकल्पनेनेच आणि कामनेनेच ह्या चित्रच्या समान आणि ह्या शुद्ध सत्वरूप उपाधीचं हे ते कारण आहे. स्वतः ते नाहीच, कारण की नेती असे म्हणून त्याचा प्रतिषेध जरी प्रतिषेध हा वेद करत असतो की नाही समजलं, नाही समजलं, पण त्याचं सत्स्वरूप जे आहे ते साधन मार्गाने अंतरंगातून निशब्द अवस्थेमध्येच ते होत असतं. किंवा स्वराज्याची इच्छा असणारे जे पुरुषांचे जे गुरु आणि शास्त्रद्वारा उपयुक्त लक्षण असणाऱ्या त्या आत्म्यासच आपण हे स्वसंवेद्य रूपाने जाणलं पाहिजे, म्हणजे अंतरंगातून ते जाणलं पाहिजे. म्हणून त्या आत्म्याला सुद्धा स्वसंवेद्य असं विशेषण वापरलं आहे. तेव्हा त्या सद्गुरूच्या कृपेने तो अंतरंगात जाऊन निशब्द अवस्थेमध्ये, आत्मस्थितीमध्ये, स्वसंवेद्य अवस्थेमध्ये तो त्याची पूर्णपणे अनुभूती घेत असतो. तेव्हा जर असं म्हणाल की न जाणलं तरी देखील त्यात काय दोष असतो, कारण एवढं सगळं ऐकल्यानंतर तो शिष्य म्हणतो हे सगळं फार कठीण आहे. हे जर ऐकलं, समजा आपण जाणलंच नाही तर काय आपल्याला काय दोष लागेल. तर त्यामध्ये जो दोष असतो तो दृष्टांतपूर्वक श्रवण करा. ज्या लोकांमध्ये ज्या प्रकारे प्रजा राहत असते आणि ज्या लोकांमध्ये आपल्यापेक्षा भिन्न कोणी अन्य स्वामी मांडणारी ही प्रजा जशी आपल्या स्वामीची आज्ञा होत असते, त्याच प्रकारे ते अनुवर्तन करत असतात. तो आपल्या बुद्धीच्या अनुसार ज्या ज्या प्रकारचे प्रयत्न आणि वस्तूची सन्निधी, देश अथवा क्षेत्र भागाची कामना करत असतात, त्या प्रत्यंतात या प्रत्यंत आधीची उपजीवनी होत असते. तेव्हा हा जो दृष्टांत आहे तो पुण्यफल उपभोगामध्येच अस्वातंत्र्य दोषाच्या प्रती आहे. म्हणून ते अस्वातंत्र्यता प्राप्त होऊ नये आणि ते पूर्ण तो स्वतंत्र आणि आत्मस्वरूपात राहावा, म्हणून ह्या ज्ञानाची आवश्यकता आहे. असं इथे हा 5वा मंत्र इथे संपतो. आपण इथेच थांबूया आणि पुढचा शेवटचा मंत्र या पहिल्या खंडातला आपण पुढच्या रविवारी घेऊया. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.
श्री स्वामी समर्थ महाराज की जय.